मान तालुक्यातील पळसवड येथील टाटा पॉवर सोलर कंपनी आहे। त्या ठिकाणी भूमिपुत्र कामगारावरती कंपनी शोषण करते, त्यांच्यावरती अन्याय करते, त्यांची रोजीरोटी हिरावून घेते। तिथल्या शिवाजी जाधव या प्रामाणिक भूमिपुत्राला काही कारण न देता तो तिथं कामगारांचं संघटन करतो। याचा राग मनात धरून त्याला कामावरून काढून टाकले। त्याचबरोबर तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना मागच्या फेब्रुवारीमध्ये कामगार आयुक्तांसोबत बैठक झाली होती। त्यावेळेला टाटा प्रशासनानं त्यांना पगारवाढ देण्याचं कबूल केलं होतं। त्यानंतर मी 10 जूनला सुद्धा कंपनीला भेट देऊन त्यांना विनंती केली होती। त्यावेळेला त्यांनी 30 जून पर्यंत हा विषय संपवून त्यांना कामावरती घेणं, यांची पगारवाढ आणि स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी तिथं रोजगार मिळावा, त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्या, बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाव्या, या मागण्यांसाठी मी भेट देऊन त्यांना विनंती केली होती। 30 जून पर्यंत हा विषय संपवतो आणि त्यांना न्याय देतो अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती। परंतु टाटा पॉवरनं त्यांची मुजोरी इतकी आहे, 14 ऑगस्टला कामगार आयुक्तांच्या दालनात टाटा प्रशासन आणि आमची बैठक झाली। त्याच्यामध्ये कामगार आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत हा विषय मिटवा, ते भूमिपुत्र आहेत ही ठळकपणानं गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करू नका। त्याच्यानंतर मात्र 14 ऑगस्टला पोलीस प्रशासन असतील, जिल्हा प्रशासन असतील किंवा कामगार आयुक्त साहेब असतील, यांनी त्यांना वारंवार चर्चेला बोलवून सुद्धा ते चर्चेला सुद्धा येत नाहीत। इतकी टाटा पॉवर प्रशासनाची मुजोरी वाढलेली आहे। खरं तर मला या निमित्तानं सांगायचं आहे की टाटा ग्रुप, टाटा पॉवर आणि मान खटावचं नातं हे अतिशय भावनिक असं आहे। 1972च्या दुष्काळात आज जिथं टाटा पॉवर कंपनी उभी आहे त्या देवापूर पळसावडेसह त्या भागातली 9 गावं टाटा ट्रस्टनं दत्तक घेतली होती आणि त्या भागात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत। त्यामुळे टाटा समूहाचं आणि आमचं अतिशय भावनिक नातं आहे। माझी या निमित्तानं टाटा समूहाला आणि टाटा सोलर पॉवरला विनंती आहे की त्या विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्याला तडा जाऊ देऊ ना, एवढीच फक्त नम्र विनंती आहे। गेले 4 दिवस झाले टाटा प्रशासन हे चर्चेला सुद्धा येत नाही। प्रशासनानं, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा कामगार आयुक्त त्यांचं प्रशासन असेल, हे वारंवार चर्चेला बोलवून सुद्धा ते चर्चेला फिरकले नाहीत। त्यामुळेच शेवटी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आमचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी आंदोलन स्थळापासून दंडवत घालत त्यांना आमचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलो होतो।